नमस्कार. मी अलका कोळपे मांगले. आज मी माझ्या माहेरी कासार कोळवणला आले. तर माझ्या भावानं छोटीशी शेती केली आहे. त्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, इथे गवार छोटी छोटी रोपं लावली आहेत गवारीची. इथे आहे हे बघा कोथिंबीर, हिरवीगार कोथिंबीर आहे. आणि या साईडला वांग्याची रोपं लावली आहेत. काही ठिकाणी भेंडीची रोपं लावली आहेत. अजून छोटी आहेत ही रोपं, पण पुढच्या वेळेला मी जेव्हा येईन तेव्हा मात्र इथे भेंडी, वांगी ह्या भाज्या नक्कीच खायला मिळतील. या ठिकाणी आहे तूर. हे बघा, तुरीची झाडं आहेत. तुरीची झाडं आहेत. हे बघा, इथे ही सगळी तूर लावलेली आहे. काही ठिकाणी इथे काकडीचे वेल लावलेत, कारलीचे वेल लावलेत. आता मात्र जी भाजी आहे ती मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे वेल आहेत. दोडका, काकडी, घोसाळं हे याचे वेल इथे लावलेले आहेत. आणि या ठिकाणी हा बघा मुळा आहे. इथे आहे माठाची भाजी आणि चवळीची भाजी. मी सतत 2च दिवसासाठी आले, पण सकाळ संध्याकाळ माठाची भाजी त्याची टेस्ट एवढी चांगली आहे, कारण याला खत नाही आहे अजिबात घातलेलं, त्यामुळे अतिशय चविष्ट अशी भाजी लागते. यानंतर मी तुम्हाला दाखवते की इथे इतका सुगंध येतो आहे. तो कसला माहिती आहे की आता काजूची झाडं जवळजवळ 40 ते 50 झाडं त्यांनी लावली आहेत. आणि त्याचा सुगंध इतका दरवळतो आहे आजूबाजूला. खूप छान सुगंध आहे त्याचा. आणि इकडे सगळीकडे बघा, त्याला इतका मोहर आलेला आहे. आणि यावर्षी खूप पीक येणार आहे ह्या काजूच्या बियांचं. पुढच्या वेळेला जेव्हा मी येईन त्यावेळेला ह्या काजूच्या बिया कापून त्यातले काजूगर, ओले काजूगर काढून आम्ही एक 5-6 वेळा तरी त्याची भाजी करतो. आणि त्यानंतर ते मोठे होतात आणि मग त्या बिया सुकवतो आम्ही. आणि सुकवल्यानंतर फॅक्टरीत नेऊन काजूगर काढले जातात त्यातले. आणि सालाचे काजू सगळे एकत्र करून त्यानंतर आम्ही त्याचे डिस्ट्रिब्युशन करतो. आणि मग छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये भरून ते विकायला नेतो आमचा भाऊ. प्रत्येक वेळी जेव्हा मी इथे येते तेव्हा आमची वहिनी आम्हाला खास तो खाऊ म्हणजे त्या सालाचे काजू देते. वर्षभर आम्हाला ते पुरतात. तर अशी ही माझ्या भावाची ही बाग आहे. धन्यवाद.